जॉईन होताना आपले व्हिडिओ बंद ठेवा. आपलं सर्व जे टेलिकास्ट आहे ते लाईव्ह सुरू आहे, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या आणि कुणीही स्वतःला अनम्यूट करू नका. आता जसं सहकार्य केले तसं शेवटच्या वर्गापर्यंत ठेवा. आजचे आपले तिसरे मार्गदर्शक आहेत माननीय श्री भूषण निकम सर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृषीभूषण ग्रोवर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नाशिक येथून सर आपल्यासोबत संवाद साधणार आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सेंद्रिय शेतीतील भविष्यातील व्यावसायिक संधी, सेंद्रिय शेतीतील भविष्यातील व्यावसायिक संधी. तर यांचा परिचय करण्यासाठी मी माझ्या सहकारी डॉक्टर साधना उमरीकर मॅडम, विषय विशेषज्ञ गृहविज्ञान विभाग, यांना विनंती करते की मॅडमनी सरांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. धन्यवाद मॅडम. आजचे आपले तिसरे जे वक्ते आहेत आपल्याला लाभलेले ते आहेत कृषीभूषण श्री भूषण निकम. हे नाशिक येथील रहिवासी असून ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृषीभूषण ग्रोवर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना केलेली आहे त्यांनी आणि त्याचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचं BSc जे शिक्षण आहे ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून झालेलं आहे. तर त्यांनी MBA ही पदवी अहमदाबाद येथून प्राप्त केली आहे. अनेक संस्थांचे ते मेंबर्स असून उद्योगांच्या संबंधी अनेक संस्थांना, शेतकऱ्यांना विविध विषयावर ते मार्गदर्शन करत असतात. ॲग्रोकेअर कृषी मंच नाशिक येथील त्यांना एकूण 14 वर्षाचा कृषी विस्तार व सेवा कार्याचा अनुभव आहे. मागील 15 वर्षापासून ते ग्रामीण शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सेंद्रिय पदार्थ निर्मितीबाबत मार्गदर्शन करत आहेत. कृषीभूषण ग्रोवर्स कंपनी, ॲग्रोकेअर कृषी मंच नाशिक या संस्थांचे ते चेअरमन. याशिवाय महाराष्ट्र FPO स्टार्टअप फेडरेशन, महाॲग्रोटेक एक्सटेन्शन, हेल्थ केअर, ऑर्गॅनिक अँड न्यूट्रिशन, ॲग्रो केअर क्रॉपसॅप सायन्सेस या संस्थांचे ते डायरेक्टर असून ॲग्रोटच ॲग्रिकल्चरल मॅगझिन चे डेप्युटी डायरेक्टर, सीड इंडिया नॉलेजचे फॅकल्टी मेंबर आणि श्री फाउंडेशन नाशिकचे ते चेअरमन आहेत. वुमेन इन ॲग्रिकल्चर या सिन्नर तालुक्यातील NGOची त्यांनी स्थापना केली आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथील BSc, MSc आणि PhDच्या अनेक विद्यार्थ्यांना संशोधनाबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. अनेक संस्थांना FPO स्थापनेबाबत व कार्यांच्या बाबत मार्गदर्शन करत असतात. कृषी व ग्रामीण विकास, फार्मर प्रोड्युसर कंपनी, शासकीय योजना, शाश्वत शेती, कृषीपूरक उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी, सेंद्रिय शेती, मायक्रो फायनान्स, महिला बचत गट, जिरेनियम व औषधी वनस्पतीची लागवड, मानवीय संसाधन व्यवस्थापन इत्यादी त्यांच्या आवडीचे आणि संशोधनाचे विषय आहेत. त्यांचे मुख्य लेखक असलेली पण काही पुस्तके आहेत. त्यामध्ये द्राक्ष आधुनिक शेती, डाळिंबावरील कीड व्यवस्थापन, एकात्मिक पोषण व्यवस्थापन, डेअरी फार्मिंग, सेंद्रिय शेतीची ओळख, फार्मर्स प्रोड्युसन कंपनी, देसी कोर्स, ॲग्री क्लिनिक, ॲग्री बिझनेस, सेंद्रिय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, व्यक्तिमत्व विकास इत्यादी विषयावर त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. अनेक संस्थांसाठी ते विविध प्रशिक्षणे आयोजित करतात. तसेच वर्कशॉप देखील घेतले जातात त्यांच्या संस्थेमार्फत. त्यांना अनेक प्रकारचे अवॉर्ड्स मिळाले आहेत. त्या अवॉर्ड्सचा नुसार नामोल्लेख मी करेल. त्यामध्ये किसान शक्ती, सेवाश्री, समाज गौरव, स्वाभिमान, केशरमती, एज्युकेशनल अवॉर्ड, शेती संस्था, साहित्य रत्न, नाशिक ब्लाइंड असोसिएशन तर्फे मिळालेला गोदा रत्न, युवा प्रताप, जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर अवॉर्ड, नाशिक रत्न, समाज गौरव, कृषी गौरव, कृषी रत्न, युवा प्रताप, बेस्ट एंटरप्रेन्युअर्स अवॉर्ड असे एकूण 18 मानसन्मान प्राप्त आहेत. याशिवाय 425 फार्म प्रोड्युसिंग कंपनीचे त्यांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी मदत केलेली आहे. सेमिनार्स, कन्सल्टन्सी आणि रेडिओ तसेच टीव्हीवर, दूरदर्शनवरून त्यांनी अनेक भाषणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलेले आहे. तर असे हे कृषी भूषण, नावातही त्यांच्या भूषण आहे असे आपल्या महाराष्ट्रासाठी भूषण असलेले श्री भूषण निकम यांना मी विनंती करते की त्यांनी सेंद्रिय शेतीमधील भविष्यातील व्यावसायिक संधी या विषयावर मार्गदर्शन करावे.
धन्यवाद मॅडम. आवाज येतोय माझा? हो सर. हो, येतोय सर. सुरू करावं. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आयोजित कृषी विज्ञान केंद्र बदनापूर याच्या अंतर्गत असलेला सेंद्रिय शेतीचा 10 दिवसीय कार्यक्रम आणि या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आज उपस्थित असलेले आदरणीय अपेट सर, डॉक्टर सय्यद सर, महाराष्ट्रातील सर्व सेंद्रिय शेतकरी, त्याचबरोबर कृषी विद्यापीठातील आणि कृषी विज्ञान केंद्रातील सर्व आदरणीय गुरुवर्य. कारण गुरुवर्य यासाठी की याच विद्यापीठातून माझं देखील कृषी पदवीचं शिक्षण झालं. कारण या विद्यापीठाच्या माध्यमातून आज कृषी शिक्षण घेऊन आपण पुढे काम करत आहोत. त्यामुळे माझे सर्व गुरुवर्य आहेत आणि या ठिकाणी मी मार्गदर्शन वगैरे काही करणार नाही, कारण तितका मोठा पण नाही. मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आहे आणि एका शेतकऱ्यांच्या प्रती थोडंसं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. या ठिकाणी मागच्या 9 दिवसांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती सेंद्रिय शेतीबद्दलची माहिती मिळालीच असेल. सेंद्रिय शेतीबद्दल खूप काही बोलणार नाही, कारण तितका मोठा अभ्यास माझा नाही. पण सेंद्रिय शेतीमध्ये खूप सारे बदल झपाट्याने होत चाललेले आहेत. सेंद्रिय शेतीची अवेअरनेस वाढत चाललेला आहे. त्याच्या सूक्ष्म बाबी, प्रमाणीकरण या सर्व विषयांवर आतापर्यंत चर्चा झाली असेलच. परंतु सर्वात महत्वाचा विषय तो या सेंद्रिय शेतमालाचं विपणन व्यवस्थापन कसं असायला पाहिजे, त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला काय संधी आहे आणि नुसतं सेंद्रिय शेती करायची, शेतीतून जो माल जाईल त्याचं व्यवसायामध्ये कसं रूपांतर करता येईल, त्यासाठी आपल्या शेतकऱ्यांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना किंवा नवीन कृषी पदवीधर तयार होऊन त्यांना नवीन कृषी व्यवसाय सुरू करायचे असतील तर यांच्यासाठी काय अपॉर्च्युनिटी आहेत त्या बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे जितक्या प्रमाणात सेंद्रिय शेती आहे. आज महाराष्ट्राचा विचार केला तर सेंद्रिय शेती यासाठी काही शेतकरी करत नाहीत की त्याचं मार्केटिंग नाही, हेच आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे आपण सेंद्रिय शेतीकडे वळत नाहीयेत. सेंद्रिय शेतीला भाव मिळेल का नाही ही आपल्याला एक खूप मोठी शंका आहे. त्याच्यामुळे आपण सेंद्रिय शेती करत नाहीत, कारण ती प्रोसेस थोडी किचकट वाटते आपल्याला. प्रमाणीकरण, त्याचे निकष फॉलो करणे, आणि त्याच्यामुळे आपण सेंद्रिय शेतीकडे वळत नाहीत. आणि आता मागच्या काही दिवसांपासून याचा अवेअरनेस देखील खूप चांगल्या पद्धतीने होत चाललेला आहे. मागच्या कोविडच्या सिच्युएशनमुळे तर अधिक चांगल्या पद्धतीने याचा अवेअरनेस वाढत चाललेला आहे. कारण समाजामध्ये, पृथ्वीवरती जेव्हा जेव्हा काही संकट येतात त्यावेळेस त्या संकटासोबत काही अपॉर्च्युनिटी देखील येतात. ज्याप्रमाणे हे कोविडचं आपल्याला संकट सर्वांसमोर आलं होतं, त्या कोविड सोबतच आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा फार्म प्रोड्यूस मार्केटिंगची संकल्पना किंवा त्याच्यासोबत काम करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. तर त्याच्यातून आपल्याला काम करणं गरजेचं आहे. या ठिकाणी माझा परिचय मॅडमने अतिशय विस्तृत करून दिला. वेळ कमी असल्यामुळे आपण त्या विषयावर जाऊ नये, परंतु एक मिनिटामध्ये मी माझी टिप सांगतो की आज आम्ही सेंद्रिय शेती करण्यासाठी मागच्या अनेक वर्षापासून काम करत आहोत. नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणतः 450हून अधिक शेतकरी सेंद्रिय शेतीचे जोडले गेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात देखील शेतकरी आहेत. मी कृषी पदवी घेतल्यानंतर ऍग्रिकल्चर इनपुट मॅन्युफॅक्चरिंग देखील करतो. शेतीचे औषधं जे असतात कृषी निविष्ठात ते तयार करतो. त्यासोबत आमची सॉइल टेस्टिंग लॅब देखील आहे, ऍग्रोमॉल आहे, ऍग्रिकल्चर एबीसी ट्रेनिंग सेंटर आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फार्म प्रोड्यूस जे तयार होतात शेतकऱ्यांची, याची विपणन व्यवस्थापनासाठी कृषी भूषण नावाची फार्मर प्रोड्युसर कंपनी देखील आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी करत आहोत. आज आपण या पुढच्या अर्धा पाऊण तासामध्ये सेंद्रिय शेतीचे निकष, अपॉर्च्युनिटी आणि त्याचबरोबर मार्केटिंग सिस्टीम कशी असेल, त्याला गव्हर्नमेंटचा सपोर्ट देखील कशा पद्धतीने आहे ते थोडक्यात बघूया. या ठिकाणी मी प्रेझेंटेशन शेअर करू शकतो का? तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन शेअर करू शकता, कारण तुम्ही को-होस्ट आहात. ओके, दिसतंय प्रेझेंटेशन? हो, तुमचा आवाजही क्लिअर आहे आणि तुमचं सादरीकरणही दिसत आहे सर. यू कॅन स्टार्ट नाउ सर. ठीक आहे. तर आता ऑर्गॅनिक फार्मिंग
या विषयावरती ऑलरेडी माहिती मिळाली आहे आपल्याला. प्रमाणीकरणच्या कन्सेप्ट पण कळाले असतील किंवा उद्या आमचे सहकारी मित्र प्रशांत नाईकवाडी पण बोलणार आहेत, तर त्यांच्या माध्यमातून देखील प्रमाणीकरण हा विषय तुम्हाला समजणारच आहे. परंतु आपल्याला ही जी काही सेंद्रिय शेतीची संकल्पना आहे ही साधारणतः नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून केमिकलचा वापर टाळून आपल्याला जी काही सेंद्रिय शेती करायची आहे ती आपल्याला सेंद्रिय शेती म्हणून आपल्याला त्याला गृहीत धरता येऊ शकतं. आणि त्याचा उद्देश देखील आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन यासाठी द्यायचं आहे की आपल्याला विषमुक्त अन्न मिळावं आणि आपलं शरीर निरोगी राहावं, त्याचबरोबर आपल्याला एक जागतिक बाजारपेठ मिळावी यासाठी हा सेंद्रिय शेती आणि या शेतीमध्ये शेतकऱ्यांनी येण्यासाठी हा एक उद्देश आपल्या समोर असला पाहिजे. प्रत्येक गोष्ट करत असताना आपल्यासोबत स्वॉट अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. आपण जे मोठे मोठे उद्योग चालतात त्याच्यामध्ये स्वॉट अनालिसिस हा एक प्रकार असतो. स्वॉट अनालिसिस म्हणजे या शेतीमध्ये किंवा हा शेती म्हणण्यापेक्षा आपण याला एक व्यवसाय म्हणूया. सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक फार्मिंग हा एक बिझनेस म्हणून आपण त्याला जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करता येऊ शकतं. सर्वात महत्वाच्या काही स्ट्रेंथ आपल्या सोबत जर असतील ज्या आपल्या प्लस पॉईंट म्हणू आपण त्याला, तर ती आहे महाराष्ट्रातली सुपीकता. आज बाकीच्या स्टेटचा जर विचार केला तर त्याच्या कम्पेअरला महाराष्ट्राची जी जमीन असेल, सॉइल कंडिशन, जिओग्राफिकल एरिया, क्लायमेट हा अतिशय चांगला आहे. त्याचबरोबर आपले प्रोग्रेसिव्ह फार्मर्स आहेत, उपक्रमशील शेतकरी आहेत. वाहतूक सुविधा देखील म्हणजे दळणवळणच्या ज्या सुविधा आहेत त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने आहेत आपल्याकडे. रस्ते असतील, जल वाहतूक असेल, विमानाच्या माध्यमातून वाहतूक असेल, रेल्वे असतील, हे जे काही मार्ग आहेत ते आपल्यासाठी चांगले आहेत. जमिनीचा आणि पाण्याचा स्रोत चांगला आहे, पाण्याची क्षमता चांगली आहे. दिवसेंदिवस ती पाण्याची आणि जमिनीची क्षमता आपण खराब करतोय हा भाग वेगळा आहे, कारण तोच चांगला करण्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेती देखील करायची आहे. तर ही आपल्यासाठी स्ट्रेंथ आहे. त्याचबरोबर आपल्याला काही अपॉर्च्युनिटीज देखील आहेत. ती म्हणजे आता मागच्या कोविडच्या 1-1.5 वर्षामध्ये आपण बघितलं असेल की सेंद्रिय शेतमालाची प्रचंड मोठी मागणी वाढत चाललेली आहे. बाहेरच्या देशांमध्ये जर बघितलं तर आपल्याला फक्त रेसिड्यू फ्री आणि ऑर्गॅनिक फार्म प्रोड्युसर्स रिक्वायरमेंट आहे. युएस कंट्रीजमध्ये जर आपण बघितलं, जर्मनीमध्ये बघितलं, ऑस्ट्रिया आहे, या देशांमध्ये जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात मागणी ही सेंद्रिय शेतीला आहे. ही आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी असणार आहे. आरोग्य जपणारा वर्ग देखील वाढत चाललेला आहे. आणि या कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये, कोविड पॅन्डेमिकमुळे आपल्याला या गोष्टींची माहिती मिळालेली आहे किंवा त्याचा अवेअरनेस चांगल्या पद्धतीने झालेला आहे. त्याचबरोबर एक विकनेस किंवा ज्याला आपण किचकट प्रोसेस ज्याला म्हणतो, प्रमाणीकरणची प्रक्रिया, ती देखील जर समजून घेतली तर ती पण आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. किंवा इंडिव्हिज्युअल प्रमाणीकरण करणं जरा अवघड जातं, त्या केसमध्ये आपण ग्रुप जे काही असतील, शेतकऱ्यांचे ग्रुप असतील किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची शेतकरी मेंबर्स असतील, तर त्यांनी जर समजा एकत्र ग्रुपने प्रमाणीकरण केलं तर ती प्रक्रिया देखील अगदी कमी खर्चामध्ये किंवा आता शासनाच्या आत्मकृषी विभागाच्या माध्यमातून एक योजना आलेली आहे, त्याच्यामध्ये मोफत आपल्याला हे जे काही सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण आहे ते करून भेटता येईल. आणि त्याचबरोबर खात्रीशीर कृषी निविष्ठा मिळतील का, हा एक आपल्यासाठी विकनेस पॉईंट असेल. परंतु आता काही चांगल्या कंपन्या आहेत, मी नाव घेणार नाही कोणाचं, परंतु बरेचसे बायो प्रोडक्ट्स किंवा ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स तयार करणाऱ्या चांगल्या कंपन्या देखील मार्केटमध्ये तयार झालेल्या आहेत. किंवा सेंद्रिय शेती करत असताना आपण स्वतः देखील कृषी निविष्ठा निर्मिती करून मगच ती वापर करू शकतो आपण. तर तो जो विकनेसचा पॉईंट आहे तो देखील आपण सॉल्व्ह करू शकतो. ट्रेड्स मध्ये आपला जर महत्वाचा विषय असेल तर अनिश्चित दर. तर मित्रांनो, या ठिकाणी अनिश्चित दर जरी असतील, कमी जास्त भाव जरी होत असेल तरी सेंद्रिय शेतमालाला आपण निश्चित दर कन्सिडर करू शकतो किंवा आपण स्वतः ते तयार करू शकतो. आता आम्ही स्वतः ऑर्गॅनिक फार्म प्रोड्यूस तयार करतो. 200+ ऑर्गॅनिक फार्म प्रोड्यूस आहेत आणि त्याला फिक्स रेट आहे. वर्षभरामध्ये भाव कमी जास्त झाला तरी आम्ही शेतकऱ्यांकडनं फिक्स रेटने खरेदी करतो आणि समोर कस्टमरला देखील फिक्स रेटने देतोय. तर ते निश्चित दर आपल्याला ठरवायचे आहेत. ती जरी आपल्याला भीती वाटत असेल तर त्या गोष्टी पॉसिबल आहेत, काही अवघड नाहीये. विश्वासार्थ हा एक फार महत्वाचा विषय. सेंद्रियच्या नावाखाली अनेक मार्केटमध्ये उत्पादने डुप्लिकेट मिळतात किंवा क्वालिटी राहत नाही, ती सेंद्रिय नसतात. या सगळ्या गोष्टींची जी काही थ्रेट्स असतील, भीती असतील, त्या देखील आपल्याला काळजी घ्यावी लागेल. हा अशा पद्धतीने आपल्याला ही सेंद्रिय शेती किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग बिझनेस करत असताना, मी बिझनेस म्हणेल, मी शेती म्हणणार नाही, कारण हा एक आपल्याला चांगल्या पद्धतीने शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपल्याला याच्याकडे बघता येऊ शकतं आणि त्याच्यात काम करता येऊ शकतं. या सगळ्या स्वॉट अनालिसिस आपल्याला बघणं गरजेचं आहे. आज सेंद्रिय शेतमालाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठा कोणत्या आहेत, तर या ठिकाणी युनायटेड स्टेट्स म्हणजे जर्मनी,
फ्रान्स, इटली, बेल्जियम, युके आणि जपान हे जे काही कंट्रीज आहेत, हे देश आहेत, याच्यामध्ये सेंद्रिय शेतमालाची प्रचंड मोठी मागणी आहे. खूप मोठ्या प्रमाणात इथं मार्केट आपल्या सोबत उपलब्ध आहे. आणि सेंद्रिय शेतमाल पुरवणारे देश कोणते असतील तर त्यामध्ये भारत आहे, चीन आहे, युक्रेन, इंडोनेशिया, इस्रायल इत्यादी देश हे सेंद्रिय शेतमाल पुरवणारे आहेत. आज संपूर्ण जगामध्ये 110 देशांमध्ये सेंद्रिय शेती केली जाते. काही देशांमध्ये कमी जास्त प्रमाणात केली जात असेल, परंतु टोटल जर आपण बघितलं या ठिकाणी तर सेंद्रिय शेती तयार करण्याचं अवेअरनेस आणि प्रमाण आता दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. या ठिकाणी सेंद्रिय शेतमालाला प्रचंड मोठी मागणी वाढत चाललेली आहे आणि त्याचा मागणी पुरवठा जर आपण बघितला तर मागणी जितकी आहे त्याच्या 20% देखील पुरवठा आता सध्या होत नाहीये. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाहीये. कितीही जास्त प्रमाणात आपण ऑर्गॅनिक फार्मिंग तयार केली, फार्म प्रोडक्ट तयार केले तरी ते विकले जाणार आहेत. शिवाय ते चांगल्या दरामध्ये देखील विकले जाणार आहेत. परंतु त्यासाठी आपल्याला त्या सेंद्रियच्या नावाखाली सेंद्रियच द्यायचं आहे. क्वालिटी मेंटेन ठेवणं आणि त्याचं प्रमाणीकरण या सगळ्या गोष्टींचा निकष बघून ते आपल्याला करावं लागणार आहे. मी पुन्हा सांगतोय, कोरोना मुळे आपल्याला खूप चांगली संधी मिळालेली आहे. या कोरोनाच्या सिच्युएशनमुळे आपल्याला ऑर्गॅनिक फार्म प्रोडक्टची डिमांड वाढलेली आहे. शरीराला जपणारे लोक वाढलेले आहेत. आपलं आरोग्य चांगलं होणं गरजेचं आहे. कारण या केसमध्ये किंवा या मागच्या काही दिवसांमध्ये सर्वांनी अनुभवलं आहे की खूप चांगले व्यक्ती आपल्या सोबत राहिलेले नाहीयेत. कारण रेजिस्टंट पॉवर असेल किंवा कोविड सारख्या सिच्युएशन असतील तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला एक चांगल्या पद्धतीने स्कोप मिळालेला आहे. एक्सपोर्ट मध्ये प्रचंड मोठी संधी आहे. म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये तर प्रचंड मोठी मागणी आहे. त्याचबरोबर कम्पेअर आपल्या इंडियामध्ये देखील चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. मेट्रो सिटीमध्ये त्याची मागणी वाढत चाललेली आहे. सर्वात महत्वाचा विषय हा आहे की सेंद्रिय शेतमाल तयार झाल्यानंतर त्याची विपणन व्यवस्था म्हणजे मार्केटिंग सिस्टीम डेव्हलप करणं आपल्याला गरजेचं आहे किंवा त्या गोष्टी शिकून घेणं गरजेचं आहे. असं नाही की ऑर्गॅनिक फार्मिंग ची मार्केटिंग सिस्टीमच नाहीये असं नाहीये. ज्या लोकांना त्या गोष्टी समजलेल्या आहेत, ज्या लोकांना त्या गोष्टी मार्केटिंग करता येतात ते करतच आहेत. परंतु ऍज अ फार्मर किंवा ऍज अ फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा ऍज अ ऍग्रिकॉस्ट आपल्याला या गोष्टी समजून घेणं आणि त्याच्यातून एक बिझनेस डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. मार्केटिंग शिकावी लागेल. मार्केटिंग आपल्या घरी तयार होणार नाहीये. आपण ऑर्गॅनिक फार्म प्रोडक्ट तयार केलं म्हणून आपल्या शेतावर येऊन लोक घेऊन जातील असंही फारसं राहिलेलं नाहीये. तर त्यासाठी आपल्याला स्वतः पण त्याचा एक ब्रँड विकसित करून त्याची मार्केटिंग डेव्हलप करावी लागणार आहे. मार्केट सर्व्हे आपल्याला करावा लागेल. मार्केट सर्व्हे म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग फार्म प्रोड्यूस कुठे कुठे विकले जात आहेत, कुठल्या शहरांमध्ये चांगले जात आहेत किंवा कुठल्या देशांमध्ये चांगल्या पद्धतीने जात आहेत, तिथं कुठल्या सिटी घेत आहेत बाहेरच्या देशांमध्ये, त्याची सिस्टीम कशी आहे, बायर्स कसे आहेत, या सगळ्या गोष्टी शोधाव्या लागतील. आणि त्या सर्व परिस्थिती समजून आपल्याला या पारंपरिक शेतीला बदल करून सेंद्रिय शेती पुढे विकसित करून घेता येऊ शकते. आज भारताची लोकसंख्या 140 कोटी लोकसंख्या आहे. म्हणजे पूर्ण जगाचा जर विचार केला तर साधारणतः 17.7% ही भारताची लोकसंख्या आहे. मग हे संकट आहे का अपॉर्च्युनिटी आहे? तर ऑफकोर्स ही अपॉर्च्युनिटी आहे. ही खूप मोठी संधी आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या साधारणतः 12 कोटी म्हणजे 12.3 कोटी आहे. तर या ठिकाणी मी प्रत्येक देशामध्ये हे एक उदाहरण आवर्जून देतो की आज भारताची लोकसंख्या 140 कोटी लोकसंख्या आहे. जर कुटुंबा वाईज आपण जर फॅमिली वाईज केलं तर साधारणतः प्रत्येक फॅमिलीमध्ये 3, 4, 5 व्यक्ती असतात आणि एका फॅमिलीला साधारणतः ऍव्हरेज एका महिन्यामध्ये खर्च काय असेल शेतमालाच्या आधारात म्हणजे फळे, भाजीपाला, दूध, मटण किंवा अजून काही ग्रोसरी आयटम्स म्हणजे धान्य वगैरे याची गरज किती असेल तर प्रत्येक फॅमिली वाईज वेगवेगळं असू शकतं. 3-4 हजारापासून तर 10,000 रुपयापर्यंत एका फॅमिलीवरती खर्च आहे. मी कन्सिडर करतो की फक्त 3,000 रुपये एका फॅमिलीसाठी खर्च असेल आणि 40 कोटी कुटुंब आपल्या भारतामध्ये असतील तर एका महिन्यामध्ये 1.20 लाख कोटीची डिमांड किंवा रिक्वायरमेंट आपल्या भारतामध्ये आहे. ती जर समजा वर्षाला कॅल्क्युलेट केली तर साधारणतः 15 लाख कोटीचं मार्केट एकट्या भारतामध्ये आहे. म्हणजे ही आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे. आपण इकडे तिकडे मार्केट शोधतोय परंतु आपल्या भारतामध्येच 15 लाख कोटीचं मार्केट आहे. त्यामध्ये आपण ठरवायचंय आपण किती कॅप्चर करायचंय किंवा किती याच्यामध्ये सेंद्रिय शेतमाल विक्री करायचा आहे. आणि जगाचा विचार केला तर मग ही आकडेवारी खूप मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकते. आता 5 मुख्य बेनिफिट काय आहेत ऑर्गॅनिक फार्मिंगचे आणि त्यानंतर आपण अजून पुन्हा मार्केटिंग सिस्टीम वरती जाऊया. तर ऑर्गॅनिक शेती का करायची किंवा ऑर्गॅनिक फार्मिंगचे 5 फायदे कोणते असतील तर सगळ्यात महत्वाचा एक पहिला फायदा आहे तर ते सगळ्यांसाठी आपल्याला आरोग्यदायी एक घटक आहे आणि हे सर्व आरोग्यासाठी उपयुक्त आहे. आपल्याला आजारांपासून दूर राहायचं असेल तर आपल्याला हे
सेंद्रिय शेतमाल खाणं गरजेचं आहे. एका रिसर्च इन्स्टिट्यूटने रिसर्च केला, तर त्यामध्ये असं आढळून आलं की 95% जे काही मानवाला म्हणजे मनुष्य प्राणीला रोग आजार येत असतील तर ते फक्त जंक फूड किंवा केमिकल फूड खाल्ल्यामुळे होत आहेत. म्हणजे विषारी अन्न सेवन केल्यामुळे 95% लोकांना आजार येत आहेत. मग त्यामध्ये कॅन्सर असेल किंवा अजून डायबिटीज असेल, पॅरालिसिस असेल किंवा अदर काही असतील. तर हे सर्व काही जे आजार मुख्य कारण असेल तर ते फक्त केमिकल आणि जंक फूड, पॉयझनिस फूड खात आहोत आपण, त्याच्यामुळे हे होत आहे. आणि हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेती हा एक पर्याय आपल्यासोबत उपलब्ध आहे. दुसरा फायदा आहे तो म्हणजे पर्यावरण. आपलं जे काही पर्यावरण दिवसेंदिवस खराब होत चाललेलं आहे हे सर्व केमिकलमुळे होत चाललंय. मग केमिकल फवारण्या जरी असतील त्याच्याने देखील पोल्युशन होतंय. त्याच्याने जमिनीचा कर्ब असेल किंवा जमिनीचा पोत असेल हा सर्व बिघडत चाललेला आहे. आणि तेच आपल्याला पर्यावरणाचा धोका टाळण्यासाठी सेंद्रिय शेती करणं गरजेचं आहे. जीएमओ बद्दल बऱ्याचशा आपल्याला माहिती असेल की जे काही अनुवांशिक बदल होत चाललेले आहेत दिवसेंदिवस आपल्या नेक्स्ट जनरेशनचा जर विचार केला, मागच्या 3 जनरेशनचा विचार केला तर त्यावेळेस ते लोक 80 ते 100 वर्षापर्यंत ते जगत होते. त्यानंतर 60-70 वरती आलंय, आता पुन्हा आणखी कमी होत चाललेलं आहे. हे दिवसेंदिवस एज लाईफ सुद्धा कमी होत चाललेला आहे. तर त्यामुळे देखील आपल्याला सेंद्रिय शेतीची गरज आहे. अनुवांशिक बदल होत चाललेले आहेत. बऱ्याचशा महिलांना हे जे काही जनरेशन ते आजार वाढत चाललेले आहेत. अनेक पुरुषांना वंध्यत्व किंवा अशा अनेक अडचणी येत आलेल्या आहेत. हे सर्व आपण केमिकल खात चालल्यामुळे होत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी देखील सेंद्रिय शेती आपल्याला महत्वाची आहे. सगळ्यात महत्वाचं सेंद्रिय शेतमाल खाल्ल्याने आपल्याला शरीरामध्ये कीटकनाशक जात नाहीयेत. त्याच्यामुळे आपल्याला जे काही पुढचे धोके आहेत तर ते कमी होणार आहेत. त्यामुळे देखील आपल्या सेंद्रिय शेतीचा फायदा होणार आहे. आणि जे काही आपल्या सोबत आपल्या शेतामध्ये कामगार काम करत असतील, शेती करण्यासाठी जे काही मजूर लोक काम करत असतील त्यांच्या माध्यमातून देखील हे केमिकल त्यांच्या घरापर्यंत जातात. एक व्यक्ती जर समजा त्या फॅमिलीमधला आपल्या केमिकल फार्मिंग मध्ये काम करत असेल आणि तो घरी जाऊन त्याच्या पूर्ण फॅमिली सोबत राहत असेल तर त्या पूर्ण फॅमिलीचं लाईफ देखील खराब होत आहे केमिकलमुळे. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेतीची गरज आहे. या ठिकाणी मी थोडक्यात घेतो. आणि मग हे झाले फायदे झाले, आपल्याला अपॉर्च्युनिटी झाल्या. परंतु आता आपल्याला पुढे कसं जाता येईल तर त्यासाठी आपल्याला अवेअरनेस मध्ये जावं लागेल, अवेअरनेस प्रोग्राम मध्ये जाता येईल. ऑलरेडी आपल्याला या कोविडच्या याच्यामुळे बऱ्यापैकी अवेअरनेस आलेलाच आहे, परंतु तरीही अजून खूप मोठा अवेअरनेस करण्याची गरज आहे. तेवढा मोठ्या प्रमाणात अवेअरनेस झालेला नाहीये. तर त्यासाठी ऑर्गॅनिकच का खावं हा शेतकऱ्यांनी स्वतः जाहिरात करायला पाहिजे. आता बऱ्याच वेळा सोशल मीडियावरती जाहिरात येते की आपल्याला बाजरी खाल्ल्याने काय फायदा होतोय, पालकची भाजी खाल्ल्यावर काय फायदा होतोय किंवा सेंद्रिय अमुक अमुक पदार्थ खाल्ल्यावरती काय काय फायदे होते, त्याचे गुणधर्म, त्याचे फायदे, या सर्व गोष्टी येतात. तर तशा सर्व गोष्टी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवले पाहिजेत. ऑर्गॅनिक का तर हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं ब्रँडिंग करावं लागेल. आज या ठिकाणी नाशिक कृषी विभागाच्या माध्यमातून नाशिक ऑर्गॅनिक नावाचा एक ब्रँड विकसित केलेला आहे आणि त्याच्या पद्धतीने सर्व शेतकऱ्यांचा शेतमाल जो आहे तो विकला जातोय नाशिक ऑर्गॅनिक नावाने. तर तसं आपण प्रत्येक जिल्ह्यावाईज केव्हीकेच्या माध्यमातून, विद्यापीठ, कृषी विभाग यांच्या माध्यमातून त्यांची मदत घेऊन गव्हर्नमेंटचा सपोर्ट आपल्याला लागणारच आहे. तर त्या सपोर्ट घेऊन आपल्याला पुढे जाता येऊ शकतं. त्याचे प्रमोशन करावं लागेल. सोशल प्रोग्राम जे असतील, जिथं जिथं सोशल प्रोग्राम असतील तिथं तिथं त्या ऑर्गॅनिक फार्मिंगचा अवेअरनेस आपल्याला क्रिएट करावा लागतील. जे एक्झिबिशन लागतात, पेन फेस्टिवल लागत असतील, एक्झिबिशन असतील, फूड फेस्टिवल असतील, त्यामध्ये देखील ऑर्गॅनिकचे स्टॉल, शेतकऱ्यांचे स्टॉल असे लावायला पाहिजे. कारण आदिवासी दिन होता, रानभाज्या का खाव्यात त्याच्यासाठी बऱ्याचशा कृषी विभागांच्या माध्यमातून महोत्सव आयोजित केले. हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत समाजामध्ये याची जनजागृती होणार नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला हे करावंच लागणार आहे. ऑर्गॅनिक फूड्स आणि रेग्युलर फूड मध्ये काय डिफरन्स आहे या सर्व गोष्टींचा अवेअरनेस आपल्याला करावा लागेल, तेव्हा आपलं पुढे जाऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं, जरी समजा तुम्ही सेंद्रिय शेतमाल उत्पादित करत असाल तरी त्याच्या पुढची एक महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन. या सेंद्रिय शेतमालावरती मूल्यवर्धन करणं देखील खूप गरजेचं आहे. नुसता माल उत्पादित केला शेतमाल आणि तो विक्रीसाठी आणला तर चालणार नाही आपल्याला. तर त्याचं एक व्यवस्थित ग्रेडिंग झालं पाहिजे, पॅकिंग झाली पाहिजे, त्याच्यावरती लेबलिंग आली पाहिजे, ब्रँडिंग करून त्याची मार्केटिंग करता आली पाहिजे. तर ती सेंद्रिय शेतमालाची
किंमत देखील चांगल्या पद्धतीने मिळू शकते. या ठिकाणी तुम्हाला पिक्चरमध्ये काही व्हेजिटेबल्स आणि फूडचे बॉक्स दिसत असतील. आता हे बॉक्स किंवा ही पॅकिंग करण्यासाठी खूप मोठा खर्च नसतो, परंतु अशा पॅकिंग केल्यानंतर तो सुपर मार्केट, मॉल किंवा मेट्रो सिटीमध्ये होम डिलिव्हरीच्या माध्यमातून विक्री केला तर याची बार्गेनिंग होणार नाही, याची एक व्यवस्थित किंमत येईल. जर समजा तुमच्याकडे भाजीपाल्याचं हे बॉक्स 100 रुपयात तयार होत असेल, एक 4-5 किलोचं बॉक्स, आणि त्याची किंमत जर समजा तुम्ही व्यवस्थित ट्रेडिंग पॅकिंग करून त्याला व्यवस्थित आकर्षित लेबलिंग लावली, त्याच्यामध्ये तुम्ही सर्व कंटेंट्स टाकले, कुठला प्रोडक्ट किती ग्रॅम आहे या सगळ्या गोष्टी टाकल्यात मेनू कार्ड टाईप, तर त्याची किंमत 200-250 रुपये देखील येऊ शकते. डिपेंड करतं ग्राहक कोण आहे आणि आपण कुठे विकतोय त्याच्यावरती त्याच्या किमती येतील किंवा त्याची पॅकेजिंग हा एक विषय आपल्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. त्याच्यामुळे व्हॅल्यू ऍडिशन वरती खूप फोकस देणं गरजेचं आहे. आज आपण बघतोय की ऑर्गॅनिकच्या नावाखाली जे काही ऑर्गॅनिक कंपन्या अमेझॉन वरती किंवा सोशल मीडियावरती ई कॉमर्स पोर्टलच्या माध्यमातून विक्री करत आहेत, तर त्यांचं प्रोडक्ट आणि आपल्या प्रोडक्ट मध्ये खूप मोठा डिफरन्स नसणार आहे, परंतु त्यांची पॅकिंग आकर्षक आहे, त्यांची एमआरपी देखील खूप मोठी आहे आणि ते विक्री करण्यासाठी जाहिरात देखील करतायत. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला करता येतील. मी मान्य करेल की एकट्या फार्मरला या सर्व गोष्टी पॉसिबल नाहीयेत. मग त्यासाठी आपण सेंद्रिय गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून पुढे जाऊ शकतो. शेतकरी उत्पादक कंपन्यांचं जाळं खूप मोठ्या प्रमाणात सध्या तयार झालंय. आज आपण जर बघितलं तर 8-8.5 हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होऊन गेलेल्या आहेत. परंतु नुसत्या कंपन्या तयार करून आपल्याला उपयोग नाही, त्याला शाश्वत व्यवसायामध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे. तर त्यामुळे अशा शेतकरी उत्पादक कंपन्यांना किंवा गावोगावी आत्मा कृषी विभागाच्या माध्यमातून जे गट तयार झाले असतील त्यांच्या माध्यमातून आपल्याला या सर्व सेंद्रिय शेतमालाचं विक्री व्यवस्थापन करता येणं शक्य होणार आहे. तर आपल्याला हे व्हॅल्यू ऍडिशन पार्ट करून त्याच्यामध्ये गावामध्ये काही तरुण सुस्थशित असतील, कृषी पदवीधर असतील, शेतकरी गट असतील किंवा एफपीओ असतील यांच्या माध्यमातून ह्याचं व्हॅल्यू ऍडिशन करून विक्री करता येणं शक्य आहे. हे उदाहरण मी बऱ्याचशा प्रोग्राम मध्ये देतो. या ठिकाणी आपण जर ऊसाचं उदाहरण बघितलं तर ऊस हा साधारणतः फक्त 2-2.5 हजार किंवा जास्तीत जास्त 3,000 रुपये टन साखर कारखान्यामध्ये विक्री होतो. परंतु एका प्रायव्हेट कंपनीने काय केलं, ह्या ऊसाचे छोटे छोटे तुकडे केले, वरची साल काढून टाकली, त्याला एका प्लॅस्टिक कंटेनरमध्ये पॅक केलं आणि अर्धा किलोची किंमत ठेवली 50 रुपये. म्हणजे एका किलोची किंमत झाली 100 रुपये आणि एका मेट्रिक टनची किंमत जर आपण बघितली तर ती साधारणतः 1 लाख रुपये मेट्रिक टन झाला. म्हणजे विचार करा, जो ऊस 2.5 ते 3 हजार रुपये टनाने विकला जातो, साखर कारखान्याला आपण पाठवतो, त्याचं पेमेंट वेळेवर येत नाही, अनेक साखर कारखान्यात अनेक प्रॉब्लेम येतात, तर तेच ऊस या ठिकाणी 1 लाख रुपये मेट्रिक टनाने विकला जातो. म्हणजे हा फायदा आहे व्हॅल्यू ऍडिशनचा. जरुरी नाही की ते व्हॅल्यू ऍडिशन खूपच आकर्षक व महागड असलं पाहिजे, जरा नीट नेटकं असलं पाहिजे, ग्रेडिंग पॅकिंग व्यवस्थित असली पाहिजे आणि एका साध्या छोट्याशा पॅकिंग मध्ये जर त्याचं व्यवस्थित केलं, वरती लेबल लावला, तरी आपला त्याचा शेतमाल व्यवस्थित विकला जाईल, त्याला एक चांगला ब्रँड देता येऊ शकतो. त्याचबरोबर आता सेंद्रिय शेतमाल फ्रेशच विकायचा का, तर नाही. सेंद्रिय शेतमालाचं डिहायड्रेशन देखील आपल्याला करता येईल. बऱ्याच वेळा सेंद्रिय शेतमालाला देखील ज्या पद्धतीने आपला रेग्युलर फार्म टू विकतात, एखाद्या वेळेस मंदी येते, रेटचं फ्लक्च्युएशन होतं, त्यावेळेस त्या केसमध्ये आपण जे काही लिफी व्हेजिटेबल असतील, ग्रेप्स असतील, स्ट्रॉबेरी असेल किंवा स्पायसेस प्रोडक्ट असतील, मसालेयुक्त पदार्थ असतील, ते सर्व आपण डिहायड्रेशन करून 1 ते 2 वर्षापर्यंत ते विक्री करता येऊ शकते. ते नासाडी होणार नाहीत आणि डिहायड्रेशन प्रोसेसला खूप काही खर्च नाही आहे. अगदी कमी खर्चामध्ये ते उपलब्ध होतात आणि यासाठी शासनाच्या देखील खूप साऱ्या योजनांचा लाभ घेऊन आपल्याला डिहायड्रेशन मध्ये जाता येईल. डिहायड्रेशन मध्ये निर्जलीकरण करणे, त्या शेतमालाचं जी पाण्याची मॉइश्चर आहे किंवा पाण्याची पातळी आहे ती कमी करून टाकणे, त्याला डिहायड्रेशन म्हणतात. तर त्या प्रोसेस मधून देखील आपल्याला शेतमाल साठवणूक विक्री करता येऊ शकतो. मेडिसिनल प्लांट्स मध्ये आपल्याला सेंद्रिय शेतमालाला खूप प्रचंड मोठी मागणी आहे. मेडिसिनल प्लांट म्हणजे काय, मोरिंगा, शतावरी, अश्वगंधा, सफेद मुसळी, जांभूळ, हाडसांदी, हे जे काही प्लांट्स आहेत किंवा वनस्पती आहेत, औषधी वनस्पती आहेत, याला देखील सेंद्रिय म्हणून खूप मोठी मागणी आहे. आम्ही स्वतः मोरिंगा पावडरचं प्रोडक्शन करतो. 14 एकरचा ऑर्गॅनिक मोरिंगा पावडर. मोरिंगा म्हणजे शेवगा, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी, मोरिंगा म्हणजे जो आपला शेवगा असतो तो मोरिंगा असतो. तर त्याचं पूर्णपणे ऑर्गॅनिक फार्मिंग होतो, हायर डेन्सिटीमध्ये कल्टिवेशन होतो, अति घन लागवड म्हणतात त्याला. ती झाल्यानंतर ती कटिंग करतो, त्याचं व्यवस्थित वॉशिंग करतो, वाळवतो, सुकवतो, त्याची पावडर तयार करतो आणि ती जर्मनीला आणि एक्सपोर्ट करतो. साधारणतः 1,000 किलो प्रति महिना
अशा पद्धतीने आम्ही ते जर्मनीमध्ये एक्सपोर्ट करतो आणि एक्सपोर्टचा रेट मला मिळतो 900 ते 950 रुपये किलो. डोमेस्टिक मध्ये मी विकतोय शेवगाची पावडर. शेवगाच्या कोवळ्या पाल्यापासून जी पावडर तयार होते त्याच्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात न्यूट्रिशन आहेत. इतके न्यूट्रिशन आहेत की ते कुठल्याच वनस्पतीमध्ये, फळांमध्ये, भाज्यांमध्ये नाही इतके न्यूट्रिशन त्या शेवगामध्ये आहेत. प्रोटीन, फॉस्फरस आणि कॅल्शियमचा रिच सोर्स आहे त्याच्यामध्ये. तर ती पावडर 2000 रुपये किलो देखील मी विकतोय आता सध्या. तर असं तुम्ही देखील करू शकता. तुम्ही थोडासा शेवगाची लागवड करू शकता, छतावरी अश्वगंधाची लागवड करू शकता आणि त्याचं डिहायड्रेशन करून त्याचे बाय प्रोडक्ट तयार करून ती विक्री करू शकता. असे विविध संधी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काम करता येऊ शकतं. शेवगापासून आम्ही पावडर तयार करतो, कॅप्सूल तयार करतो. आता पुढे शेवगाचे पावडरची बिस्किट देखील तयार करणार आहोत. ते जर लहान मुलांनी खाल्ले तर त्याला खूप मोठी न्यूट्रिशन त्या मुलांना मिळणार आहे. तर ते देखील आपण हे जे काही बिस्किट किंवा जंक फूड खातो ते अवॉइड करून आपण या अशा प्रोडक्ट समाजामध्ये आणून घेऊ शकतो आणि त्याच्यातून एक चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यानंतर लाकडी घाण्याचं तेल सर्वांना माहिती असेल, कोल्ड प्रेस ऑइल. तर याची देखील प्रचंड मागणी वाढत चाललेली आहे. कारण आता लोकांमध्ये अवेअरनेस वाढत चाललेला आहे. स्वतःचं शरीर सांभाळणं किंवा आरोग्य या सर्व गोष्टींची जाणीव लोकांना होते. त्याच्यामुळे लाकडी घाण्याचे तेल ते पण सेंद्रिय. आता सेंद्रिय शेंगदाणा तयार करता येऊ शकतो. सेंद्रिय कोकोनट असेल किंवा सूर्यफूल असेल हे तयार करायचं आणि त्याच्यापासून जे काही लाकडी घाण्याचं तेल तयार होईल त्याला देखील चांगली मागणी आहे. अशा पद्धतीने आपण हा एक व्यवसाय आपल्या गावामध्ये तयार करू शकतो. अगदी 20-25 हजारापासून 50 हजारापासून हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. म्हणजे महिला बचत गट असतील किंवा शेतकरी गट असतील, एफपीओ असतील त्यांना देखील हा व्यवसाय करता येऊ शकतो. आणि जर कमर्शियल करायचा असेल तर अगदी 10-1 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये खूप चांगल्या पद्धतीने हा बिझनेस करता येऊ शकतो. ज्यांना डिटेलमध्ये माहिती लागेल त्यांनी नंतर संपर्क करा. इथे जास्त डिटेल बोलता येणार नाही कारण वेळाचा अभाव असेल. तर दुसरा एक व्यवसाय आपल्याला करता येऊ शकतो तो म्हणजे ग्रेन फ्लोअर म्हणजे पीठ तयार करणे. तुम्ही म्हणाल पीठ कसे तयार करायचे किंवा त्याची कसल्या मागणी होईल. तर याच्यामध्ये पण तोच एक आपल्याला अवेअरनेस करायचा आहे. आज हे जे काही मोठ्या कंपन्या असतील ते सुपर मार्केट, मॉल्स, ग्रोसरीच्या दुकानांमध्ये पिठाची पॅकिंग तयार करून विकतायत. 5 किलो 10 किलोच्या पॅकिंग असतात ते विकतायत. जर समजा आपण आपल्या घरामध्ये एक 15-20 किलो गव्हाचं, बाजरीचं दळण दळून आणलं किंवा पीठ तयार करून आणलं ते घरात ठेवलं, जास्त दिवसाचं झालं तर त्याच्यामध्ये कीड पडतात. 2 महिन्याच्या वरती जर झालं किंवा 1 महिन्याच्या वरती जर झालं तर कीड तयार होतात. मग हे जे काही दुकानामध्ये विकतायत 4-4, 6-6 महिन्याचा जो माल असतो त्याच्यात कीड का तयार होत नाही? कारण त्याच्यात केमिकल कंटेंट टाकले जातात आणि ते शरीरासाठी घातक आहे. ही गोष्ट आपल्याला शहरातील नागरिकांना समजून दिली की त्याच्यामध्ये केमिकल्स कंटेंट असल्यामुळे ते जरा घातक आहे. आम्ही हे अशा पद्धतीने ऑर्गॅनिक ग्रेन्स तयार केलेले आहेत आणि त्याच्यापासून ही पीठ तयार केलेलं आहे. आमच्या पद्धतीची पॅकिंग आहे आणि हे आरोग्यासाठी चांगलं आहे. असा अवेअरनेस आपण समाजामध्ये तयार केला. प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये अपार्टमेंट असतात, बिल्डिंग असतात, तिथे जाऊन आपण विक्री करू शकतो. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. सुरुवातीला थोडेसे कष्ट घ्यावे लागतील. मार्केटिंग एका दिवसामध्ये तयार होणार नाहीये. सुरुवातीला कष्ट घ्यावे लागतील, मार्केट तयार करावं लागेल. त्यानंतर आपोआपच आपलं मार्केट खूप चांगल्या पद्धतीने प्रभावी तयार होईल. आपला एक ब्रँड तयार होईल. या ठिकाणी तुम्हाला या पिठाच्या शेजारी एक पिक्चर दिसत असेल तिथं माझं लेबल आहे. जे आम्ही जे काही पीठ तयार करतो किंवा जे बी काही प्रोडक्ट तयार करतात त्याला माय हेल्दी लाईफ नावाने एक ब्रँड तयार केला आहे. कृषीभूषण माय हेल्दी लाईफ नावाने. अशा पद्धतीचे तुमचा स्वतःचा एक ब्रँड तयार करू शकता. त्याच्या शेजारी एक लोगो आहे, केबी नावाचा दिसत असेल, कृषीभूषण असा एक लोगो तयार केलेला आहे. खाली एक स्लोगन आहे, वी केअर युअर हेल्दी लाईफ, म्हणजे आम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतो. अशा पद्धतीने हे ब्रँड नेम, स्लोगन वगैरे ह्या गोष्टी तयार करून आपण आपला ब्रँड विकसित करू शकतो. आणि हे खूप अवघड नाहीये, सर्व सोपं आहे. परंतु आपल्याला करण्याची इच्छा असली पाहिजे. आपल्याला इच्छा असली तर सर्व मार्ग उपलब्ध आहे. अशा पद्धतीने हा एक बिझनेस आहे. त्यानंतर हे सर्व बिझनेस करत असताना ब्रँडिंग हा पार्ट महत्वाचा आहे. जसा व्हॅल्यू ऍडिशन हा पार्ट महत्वाचा आहे तसा एक ब्रँडिंग नावाचा पार्ट महत्वाचा आहे. ब्रँडिंग म्हणजे काय? तर खूप खर्च करणं म्हणजे ब्रँडिंग नाही. ब्रँडिंग म्हणजे आपण आपला प्रोडक्ट कसा डिस्प्ले करतोय, त्याची मार्केटिंग कशी करतोय, त्याची जाहिरात कशी करतोय, सगळ्यात महत्वाचे त्याच्यामध्ये जो काही कंटेंट आहे, जो काही प्रोडक्ट आहे त्याचा ट्रस्ट निर्माण करण्यासाठी त्याची क्वालिटी आपण कशी देतो आहोत. जर समजा तुमचा प्रोडक्ट चांगला असेल तर तो रिपीट ऑर्डर येणार आहे, तुम्हाला कंटिन्यू ऑर्डर येणार आहे. शिवाय माउथ पब्लिसिटी होऊन
त्याची जाहिरात होऊन आपल्यापर्यंत जास्त ग्राहक येणार आहेत. त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला ट्रस्ट निर्माण करायचा असेल तर तुम्हाला ती क्वालिटी देणं देखील तितकंच गरजेचं आहे. आपल्या प्रोडक्टची एक आकर्षक डिझाईन असली पाहिजे, आपल्या प्रोडक्टची एक व्हॅल्यू असली पाहिजे, बिझनेसची स्ट्रॅटेजी ठरली पाहिजे. आपण बिझनेस कसा करायचा. नुसतं आज एक मोठं युनिट सुरू करून दिलं आणि खूप प्रोडक्शन तयार करून टाकलं, परंतु मार्केटिंगची बिझनेस स्ट्रॅटेजीच नसेल तर ती सर्व मार्केट किंवा तो बिझनेस फेल होणार आहे. त्यामुळे आपण त्या सगळ्या गोष्टींची स्ट्रॅटेजी, ऍडव्हर्टाइजमेंट, क्वालिटी या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मार्केटिंगचे काही प्रकार आहेत ते कसे असतील तर मार्केटिंगमध्ये आपण किरकोळ विक्री करू शकतो. शेतमालाची असेल किंवा जे काही बाय प्रोडक्ट असतील, व्हॅल्यू ऍडिशन केलेले प्रोडक्ट असतील त्याची आपण किरकोळ विक्री करू शकतो. थेट विक्री म्हणजे जे मोठे मार्केट असतील, एपीएमसी मार्केट असतील किंवा अजून काही मार्केट असतील तिथे देखील आता सेंद्रिय शेतमालाला चांगला दर मिळतो. आता आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये एका मार्केटमध्ये कांद्याचा लिलाव झाला तर सर्वसाधारण जो कांदा रेग्युलर होता तो 2200-2300 रुपये क्विंटल होता आणि एकच ट्रॅक्टर हे फक्त ऑर्गॅनिक आलं होतं तर त्याला 4000 रुपये रेट मिळाला. म्हणजे जवळपास डबलचा रेट मिळाला. असे जर समजा आपण ऑर्गॅनिक आणि त्याचं विथ सर्टिफिकेशन घेऊन गेलो मार्केटमध्ये तर ज्याला त्याची जाणीव आहे ते लोक तुमच्याकडे निश्चितच देखील जास्त दर देऊन देतील. त्यानंतर मॉल, सुपर मार्केट जे आहेत त्यांच्यासोबत आपल्याला टायप करता येईल. आता आम्ही मेट्रो मॉलमध्ये देखील राईस देतो. इथं पेठ आणि सुरगाणा इगतपुरी तालुक्यामध्ये इंद्रायणी राईस तयार होतो. तो पूर्णपणे विषमुक्त असतो, रेसिपी फ्री असतो, ऑर्गॅनिक पण आहे. तर तो आम्ही मेट्रो मॉलला किंवा काही सुपर मार्केटला पण टायप करून दिला आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शहरामध्ये जे काही सुपर मार्केट असतील, मॉल असतील त्यांच्यासोबत कनेक्ट करा. त्यांना सांगा आमच्याकडे असा पद्धतीचा माल आहे, सॅम्पल घेऊन जा, सोबत सर्टिफिकेशन घेऊन जा. आपोआपच सुरुवातीला नाही रिस्पॉन्स भेटणार, 2-3 वेळा जावं लागेल. आपल्याला त्यांच्यासोबत डील करायची तर आपल्याला त्यांच्यासोबत कंटिन्युअसली फॉलोअप घ्यावा लागेल. आपण एक वेळा गेलो आणि त्यांनी रिस्पॉन्स नाही दिला तर आपण पुन्हा त्याच्याकडे जाणारच नाही. तर त्याला बिझनेस आपल्याला करता येणार नाही. शेती करणं वेगळा विषय आहे, बिझनेस करणं वेगळा विषय आहे. तर जो व्यक्ती शेती करण्यामध्ये इतकी चिकाटी धरू शकतो तो व्यक्ती तेवढ्याच चिकाटीने बिझनेस जर केला तर निश्चितच कृषीपूरक व्यवसाय आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाता येऊ शकतात. नंतर प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, मेट्रो सिटीमध्ये हाय प्रोफाईल क्लास असतो जिथं पेइंग कपॅसिटी चांगली असते. म्हणजे त्यांच्याकडे चांगला पैसा असतो, जास्त खर्च करण्याची तयारी असते, चांगला माल पाहिजे त्यांना किंवा होम डिलिव्हरीचे ऑप्शन पाहिजे असतात त्यांना. आता बराचसा मागच्या 1-1.5 वर्षामध्ये आपण बघितलं तर फ्रुट्स, व्हेजिटेबल, ग्रोसरी आयटम हे सुद्धा घरपोच मिळायला लागले. त्यासाठी अनेक काही मोठ्या कंपन्या देखील उतरल्यात. काही शेतकऱ्यांनी देखील स्वतः एफपीओनी देखील होम डिलिव्हरीसाठी ऑप्शन दिले. तर हे देखील ऑप्शन आपल्याला द्यावं लागेल किंवा उच्चभ्रू वस्तीमध्ये आपल्याला आपला माल विक्री करता येऊ शकतो. किंवा ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची कपॅसिटी चांगली आहे, चांगली म्हणजे थोडा खर्च करायची तयारी आहे, तर ते त्यांच्या शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये स्वतःचं ऑर्गॅनिक आउटलेट सुरू करू शकतात आणि प्रचंड चांगला रिस्पॉन्स भेटतो. इथं नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये बरेचसे काही ऑर्गॅनिक आउटलेट तयार झाले आहेत तर त्याला देखील चांगला रिस्पॉन्स आहे. या ठिकाणी एक रोटरी क्लब आहे आमचा नाशिक जिल्ह्यामध्ये. ते प्रत्येक संडेला ऑर्गॅनिक बाजार भरवतात आणि त्याला चांगला रिस्पॉन्स भेटतो. तर ते देखील तुम्ही तुमच्या शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये करू शकता, तालुक्यामध्ये करू शकता. एक ऑर्गॅनिक बाजार भरवा, तिथे तुमचे 20-25 शेतकरी बोलवा आणि त्या शेतकऱ्यांनी एका व्यक्तीला एक जो माल घेणार आहे एका व्यक्तीने एकच आणायचा, दुसऱ्या व्यक्तीने दुसरा आणायचा. नाही तर एकाने सगळ्यांनी टोमॅटो घेऊन यायचे आणि कोणताच माल विकला जाणार नाही. तर तसं न होता आपल्याला जे 20 शेतकरी असतील शेतमाल घेऊन येणार आहे प्रत्येकाला वेगळी वेगळी कम्युनिटी ठरवून द्या. तो व्यवस्थित तिथं दर देईल आणि चांगल्या पद्धतीने विकला जाऊ शकतो. अशा पद्धतीने आपण मार्केटिंग सिस्टीम मध्ये काम करता येऊ शकतो. त्यानंतर मार्केटिंग सिस्टीमचा सर्वात प्रभावी प्रकार जर आता सध्या कोणता चालू असेल तर तो आहे ऑनलाईन विक्रीचा. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकते याच्यामध्ये. मग याच्यामध्ये मोबाईल ऍप्लिकेशन, वेब पोर्टल, ई कॉमर्स पोर्टल असे प्लॅटफॉर्म तयार करून आपण विक्री करू शकतो. आम्ही देखील माय हेल्दी लाईफ नावाने ई कॉमर्स पोर्टल तयार केला. याच्यामध्ये 200हून अधिक प्रोडक्ट्स आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ऑर्गॅनिक फार्म प्रोड्यूस आहेत जे शेतकरी तयार करतो. आम्ही त्याच्यावरती ग्रेडिंग, पॅकिंग करतो आणि पुढे विक्रीसाठी उपलब्ध होतो. भारतातला कुठलाही व्यक्ती ऑर्डर देऊ शकतो आणि त्याला घरपोच शेतमाल मिळू शकतो. अशा पद्धतीने आपण देखील काम करू शकतो. आपल्या उत्पादक कंपन्या काम करू शकतात. ई कॉमर्स पोर्टल तयार करणं म्हणजे खूप मोठा खर्च असतो असं काही नसतं आणि या सर्व गोष्टी करून देण्यासाठी देखील आम्ही मदत करतो. म्हणजे तुमची करण्याची इच्छा असेल, तुम्हाला मोबाईल ऍप्लिकेशन लागत असेल, वेब पोर्टल, ई कॉमर्स पोर्टल, सोशल मीडिया वापर या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही देखील सपोर्ट करतो. तुम्हाला कमी खर्चामध्ये ते तयार करून देतो.
तो आमचा बिझनेस नाहीये, परंतु तुम्हाला एक मदत म्हणून आम्ही ती करू शकतो. आता सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअप, फेसबुक सर्व लोक वापरतात. आज देखील हा कार्यक्रम जॉईन होताना आपण सर्व याच माध्यमातून आलेलो असाल, परंतु हे सर्व वापरत असताना आपण फक्त एंटरटेनमेंटसाठी याचा बराचसा वापर होतो. मग हेच व्हॉट्सअपमध्ये एक बिझनेस व्हॉट्सअप नावाचा ऑप्शन असतो. त्याच्यामध्ये आपण आपले प्रोडक्ट मेन्शन करू शकतो. प्रोडक्ट म्हणजे असं नाही की तुमचे पॅकिंगचे प्रोडक्ट पाहिजे. शेतमाल जरी असेल तर तो शेतमाल त्याचे फोटो काढून त्याची इमेज टाका आणि त्याची किमती वगैरे टाका, ते तुम्ही विक्री करता येऊ शकतं. फेसबुकमध्ये मार्केट प्लेस नावाचा एक ऑप्शन असतो, मोफत आहे. या सर्व गोष्टी मोफत आहेत. मार्केट प्लेस मध्ये तुम्ही तुमच्या शेतमालाचे फोटो काढा, तिथे टाका, त्याची किमती टाका. तुमचे जेवढे फेसबुकवरती फ्रेंड जॉईन असतील त्यांना ते दिसतील, किंवा ती लिंक तुम्ही अजून इतर लोकांना शेअर केली तर त्यांना देखील दिसतील. म्हणजे हे मार्केटिंगचे फंडे आहेत आणि जे की फ्री आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. त्याच्याने आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकतं. आणि शेवटचा आणि चांगला मोठा बिझनेस जर अजून कुठला मार्केटिंगचा स्ट्रॅटेजी असेल तर ती म्हणजे निर्यात किंवा एक्सपोर्ट. आता एक्सपोर्ट म्हणजे काय, की आपल्या शेतमाल आपल्या देशातून बाहेरच्या देशामध्ये पाठवणं, आणि हे पाठवण्यासाठी आपण प्रचंड घाबरतो. तर आपल्याला असं वाटतं की एक्सपोर्ट माल केला म्हणजे तिकडून पैसे भेटणार नाहीत, पैसा डुबतो, बुडतो आणि व्यापारी पळून जातो किंवा बाहेर आपल्याला सापडणार नाही. अशा अनेक अडचणी आपल्या डोक्यात आहेत आणि हे पूर्णपणे गैरसमज आहे. कारण एक्सपोर्ट ज्यावेळेस आपण करतो एखादा शेतमाल, तर हा एक्सपोर्ट व्यवसाय दोन व्यक्तींमधला नाहीये. तो एक्सपोर्टचा व्यवसाय दोन देशांमधला आहे, दोन एम्बेसी मधला आहे, दोन बँकांमधला आहे. त्याच्यामुळे एक्सपोर्टचा पैसा कधीही बुडू शकत नाही. एक्सपोर्टचं लायसन आपण ज्यावेळेस काढतो त्यावेळेस आपले सर्व रजिस्ट्रेशन हे गव्हर्नमेंटकडे असतात. दोन्ही बँका त्याला रिस्पॉन्सिबल असतात आणि आपला एक्सपोर्टचा बिझनेस पूर्णपणे सिक्युअर असतो. इव्हन त्याला इन्शुरन्स देखील असतो. आपला जो शेतमाल आपण या देशातून त्या देशात पाठवतोय तर त्या ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटीसाठी देखील आपल्याला इन्शुरन्स मिळतो. तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला क्लेम करता येतो. आणि हे बायर वगैरे जे असतात ते पण सर्चिंग करायचे काही प्रकार असतात. एक्सपोर्टची ट्रेनिंग घेऊन त्याच्यातल्या जास्तीत जास्त माहिती करून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय करतो की आपण शिकायचं तर आहे, बिझनेस तर करायचा आहे, बिझनेससाठी 10 लाख रुपये खर्च करायला आपण तयार होऊन जाऊ कदाचित, परंतु 2-4 हजार रुपये ट्रेनिंगसाठी आपण खर्च करणार आहोत. तर ती ट्रेनिंग घेऊन आपल्याला त्याच्यातलं प्रॉपर नॉलेज समजून घेणं देखील गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपल्याला नॉलेज नसेल तोपर्यंत आपण बिझनेस काय करणार. एक्सपोर्टचं लायसन काढलं म्हणून आपल्याला एक्सपोर्ट करता येईल असं नाही. त्याचे काय पॅरामीटर असतील, त्याचे बारकावे असतील, त्याचे काही नियम अटी असतील, त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. एक्सपोर्ट करत असताना अजून काही लायसन्सची गरज असते, काही सर्टिफिकेशन लागतात. फ्रुट्स असतील तर आपेडा लागतो, फळ पॅकिंग प्रोडक्ट असतील तर फसायचं लायसन लागतं. त्या सर्व गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे आणि त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही देखील एक्सपोर्टच्या ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो किंवा बिझनेस करतो, म्हणजे कंपन्यांचे फॉर्मेशन, बिझनेस प्लॅन, प्रोजेक्ट रिपोर्ट, बँक लोन, सबसिडी, मार्केट लिंकेजेस, लायसन्सिंग सर्व पार्ट आमच्या कंपन्यांच्या माध्यमातून जातात. या ठिकाणी मी जाहिरात नाही करणार, परंतु मी तुम्हाला हा एक यासाठी सांगतोय की सर्व गोष्टी सुविधा उपलब्ध आहेत. आपण त्या गोष्टी शिकून घेणं आणि त्याच्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण निर्यात या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. स्वतःचं सेंद्रिय आउटलेट किंवा ऑर्गॅनिक शॉपी सुरू करू शकतो. या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीने आउटलेट आणि या पद्धती करू शकतो. हे वैयक्तिक फार्मरला जर अवघड वाटत असेल तर सेम फार्मर प्रोड्युसर कंपनी या ठिकाणी या, कृषी उद्योजक या, ऍज अ कृषी पदवीधर असाल तुम्ही या ठिकाणी या. शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये एक छोटंसं आउटलेट सुरू करा आणि कस्टमर वाढवा. एक मोबाईल ऍप्लिकेशन तयार करा, ते ऍप्लिकेशन सगळ्यांपर्यंत पोहोचवा. त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून कस्टमर आपल्याला ऑर्डर देईल आणि एक व्यक्ती होम डिलिव्हरीसाठी ठेवा, तो सर्वांना होम डिलिव्हरी घेऊन येईल. ज्या लोकांना येणं शक्य असेल ते लोक इथे येऊन घेऊन जातील माल. अशा पद्धतीने आपण काम करू शकतो. याच्यामध्ये सर्व प्रकारचा भाजीपाला असेल, फळं असतील, ग्रोसरी असेल, दूध असेल, दुग्धजन्य पदार्थ असतील, या सर्व गोष्टी याच्यात ठेवायच्या. म्हणजे एक कस्टमर एक वस्तू घेण्यासाठी आला की तो 4 वस्तू घेऊन जायला पाहिजे. म्हणजे काय आपण चुकीच्या गोष्टी नाही करत आहे, चांगल्याच गोष्टी सगळ्या गोष्टी ठेवल्या समोर तर तो आपोआप घेऊन जाणार आहे. या मॉल सुपर मार्केटचा कन्सेप्ट काय आहे, ग्राहकाला आत देण्याचा उद्देश काय आहे, तर तोच असतो की आपण ग्रोसरीमध्ये 2-3 वस्तू घ्यायला जाणार, परंतु अनेक जास्त गोष्टी घेऊन येतो. कारण काय की ते समोर दिसतंय, प्रेझेंटेशन त्याचं व्यवस्थित असतं, आपल्या डोळे समोर दिसत आहेत. त्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांची ती रचना असते. त्यामुळे ते जास्त लोक सुपर मार्केट, मॉल, बिग बाजार किंवा मेट्रो सिटी, CCM वगैरे या गोष्टींमध्ये जातात आणि तिथून चांगल्या पद्धतीने शॉपिंग होते. तर आपल्याला देखील आपल्या शेतकऱ्यांना असं या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यानंतर
हे काही उदाहरणं आहेत, झोमॅटो, जिओ हे नावं सर्वांनी ऐकली असतील. तर ह्या लोकांनी काय केलं आणि आपण काय करतोय? फ्लिपकार्ट नाव ऐकलं असेल सर्वांनी, Amazon ऐकलं असेल. या कंपन्या ज्या आल्या आणि ते प्रोडक्ट विकतायत. आता Flipkartवरती 5,000 हून अधिक प्रोडक्ट विकले जातात. त्या कंपनीचा स्थापना 2007 मध्ये झाली आणि आज त्या कंपनीचा टर्नओव्हर 43,000 कोटीचा आहे. Amazon नावाची कंपनी सर्वांना ओळखीची असेल. 10,000 हून अधिक प्रोडक्ट विकले जातात आणि जगातली सगळ्यात मोठी कंपनी 42 लाख कोटीचा टर्नओव्हर आहे ही कंपनी. हे का सांगतोय मी तुम्हाला? या कंपन्यांनी काय केलं, की अनेक लोकांचे प्रोडक्ट घेतले. त्यांनी त्यांच्या पोर्टल तयार केले. त्यांनी त्यांची जाहिरात केली आणि विक्री करतायत. स्वतःचा एकही प्रोडक्ट नसताना आज ही जगातली सगळ्यात मोठी कंपनी झाली आहे. 42 लाख कोटीचा टर्नओव्हर आहे Amazon. तर त्या पद्धतीने आपण देखील स्वतःचं ई-कॉमर्स पोर्टल, वेबसाईटच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन तो विक्री करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकतं. हे एका व्यक्तीने करून संपणारा विषय नाहीये. 140 कोटी लोकसंख्या आहे. खूप मोठ्या अन्नधान्याची गरज आहे. 15 लाख कोटीपेक्षा जास्त गरज ह्या शेतमालाची आहे. त्याच्यामुळे कितीही लोक त्याच्यासाठी मार्केटिंगसाठी आले तर ते कमीच पडणार आहे. त्याच्यामुळे प्रचंड मोठी संधी या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. एलपीजी गॅस, पेट्रोल, मोबाईल, इंटरनेट, डीटीएच हे जे नावं जर तुम्ही बघितले असतील तर हे नावं काही वर्षांपूर्वी नव्हते पण. म्हणजे एलपीजी गॅस किती वर्षापूर्वी आला जर समजा आपल्या मागच्या 2 जनरेशनला विचारलं त्यांना माहिती पण नसेल. मोबाईल आपल्या पुढचं जे जनरेशन होतं अगोदरचं त्यांना ह्या मोबाईलचा वापर होता किंवा आपण लहानपणी आपल्याला मोबाईल हाताळता येत नव्हता. आताचे लहान मुलं मोबाईल हाताळतायत. या गोष्टी का आल्या? की ह्या गोष्टी आल्यानंतर याची गरज होती, परंतु ती इतक्या प्रमाणात चालली की त्याची गरज अतोनात झाली. आज या गोष्टींशिवाय लोक राहू शकत नाहीत. तसंच असं आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्म प्रोडक्टची गरज निर्माण करायची आहे आणि ती गरज आहेच ऑलरेडी. तिचा अवेअरनेस करून त्याची आपल्याला अत्यावश्यक वस्तूंमध्ये त्याचा वर्गवारी झाली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागणार आहे आणि याच्यातून आपल्याला एक सेंद्रिय शेतमालाला विपणन व्यवस्थापनाचा साथ देऊन खूप चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकतं. आज जगातल्या टॉप 10 कंपन्या आहेत त्या सगळ्या आयटी रिलेटेड म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेस आहेत. बिझनेस म्हणजे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट, खूप मोठ्या मशिनरीज आणि खूप मॅन पॉवर असं काही नाहीये. बिझनेस ही एक फक्त स्मार्ट आयडिया आहे. ती जर करता आली तर विदाऊट इन्व्हेस्टमेंट मध्ये देखील आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंगचा बिझनेस चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. शेतकऱ्यांकडे सेंद्रिय शेतमालाचं एक चांगल्या पद्धतीने तंत्रज्ञान वापरून उत्पादन तयार करायचं आणि त्याची विक्री व्यवस्था करून घ्यायची. तर आज आपण खूप मोठ्या प्रमाणात काम याच्यातून करता येऊ शकतं. आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला शेतकरी उत्पादक कंपन्यांची देखील चांगल्या पद्धतीने आवश्यकता येणार आहे. जसं तुमच्या तालुक्या जिल्ह्यामध्ये ऑलरेडी शेतकरी उत्पादक कंपन्या रजिस्टर असतील तर त्यांच्या माध्यमातून ही विक्री व्यवस्था उभारा किंवा तुम्ही 10 शेतकरी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी तयार करून त्याच्यातून ही पूर्णपणे ऑर्गॅनिक साठी काम करू शकते ही कंपनी. कंपनी करण्यासाठी 10 व्यक्ती लागतात, 5 संचालक, 5 सदस्य. त्यांच्या माध्यमातून फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करतात. ते एक नाव लागतं. प्रत्येक सर्व 10 व्यक्तींचं पॅन कार्ड, आधार कार्ड, लाईट बिल, 7/12 आणि फोटो हे 5 डॉक्युमेंट लागतील आणि त्यानंतर डिजिटल सिग्नेचर, टीन नंबर, रजिस्ट्रेशन वगैरे या सगळ्या गोष्टी 1 महिन्यामध्ये प्रोसेस होते. त्यानंतर बँक अकाउंट ओपन होतं. तुमच्या परिसरातील सेंद्रिय शेतकरी जे असतील त्यांना सभासद करून घ्या आणि त्याच्या पद्धतीने एक बिझनेस प्लॅन ठरवून त्याच्यावरती एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून आपण चांगला बिझनेस, शाश्वत बिझनेस, ऑर्गॅनिक सेंद्रिय शेतमालाची विपणन व्यवस्था एक चांगल्या पद्धतीने उभारू शकतो. आज मागच्या 4-5 दिवसापूर्वी एमसीडीसीचा एक अॅग्रोवनला योजना आलेली असेल की 200 कॉप शॉप ओपन करायचे आहेत महाराष्ट्रामध्ये. मग 200 कॉप शॉप म्हणजे काय की हे जे काही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असतात, मोठ्या मोठ्या अपार्टमेंट असतात, या ठिकाणी फार्म प्रोडक्टचं आउटलेट उभारायचं आणि तिथून शेतकऱ्यांचा माल तिथं जाईल. तिथून तो अपार्टमेंटचे जे काही बिल्डिंगमध्ये लोक राहत असतील, अपार्टमेंटमध्ये जे काही नागरिक राहत असतील त्यांना तो पुरवठा करायचा. हेच आपण सेंद्रिय शेतमालाचा रिलेटेड देखील करू शकतो. काहीच अवघड नाहीये. कॉप शॉप ही योजना एक प्राथमिक तयार केलेली 200 कॉप शॉप, परंतु त्याच्यापेक्षाही जास्त आपल्याला करता येऊ शकतात किंवा आपण प्रायोगिक तत्वावरती प्रायव्हेट लेवलला देखील करू शकतात. त्या संदर्भात देखील तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही निश्चित स्वरूपात करू शकतो आणि त्यासाठी वित्तीय पुरवठा देखील आम्ही एका कंपनीसोबत करतोय मल्टीनिव्हच्या माध्यमातून. तर तो देखील आम्ही तुम्हाला देऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण सेंद्रिय शेतीमालाचा आउटलेट शेतकरी उत्पादक कंपनी तयार करून देखील करू शकतो किंवा स्वतःचा सेंद्रिय गट असतील, पदवीधर असतील त्यांनी करावं असं मी या ठिकाणी आवाहन करेल सर्वांना.
कृषी भूषण ही कंपनी ऑलरेडी ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये बऱ्यापैकी काही काम करते, ज्यामध्ये माती पाणी परीक्षणाची लॅबोरेटरीज आमच्याकडे आहे. सगळ्यांचं सॉइल सॅम्पल कलेक्शन आणि टेस्टिंग वगैरे होते. कृषी निविष्ठा निर्मितीमध्ये पण काम करतो आम्ही. सर्व सेंद्रिय शेतमाल तयार करण्यासाठी एक उच्च प्रतीची कृषी निविष्ठा तयार करतो. जैविक व सेंद्रिय कृषी निविष्ठा निर्मिती करतो. त्याचबरोबर कृषी सल्ला, प्रशिक्षण, वर्कशॉप, सेमिनार हे कंटिन्युअसली प्रोग्राम चालू असतात. आमचे अवेअरनेस प्रोग्राम कंटिन्युअसली चालू आहेत. नाशिक जिल्ह्यासोबत बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये देखील चालू आहेत. ऑलरेडी पुढचे प्रपोज प्लॅन देखील आमच्याकडे आहेत. त्याचबरोबर शेतमाल जो तयार होतो त्याचं ग्रेडिंग पॅकेजिंग करून विक्री करतोय. विक्री व्यवस्था, ब्रँड विकसित करून माय हेल्दी लाईफ नावाने ब्रँड विकसित केलेला आहे. अशा पद्धतीने हे चालू आहे. ऑर्गॅनिक क्लस्टरची निर्मिती देखील करतोय किंवा आता ऑर्गॅनिक क्लस्टर हे कृषी विभाग आत्माच्या माध्यमातून देखील एक संकल्पना तयार आहे. तुम्ही स्थानिक कृषी विभाग किंवा आत्मा कार्यालयाशी संपर्क करून त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्याच्यामध्ये प्रमाणीकरण आणि पुढच्या काही गोष्टी आहेत तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. आम्ही सेंद्रिय शेतीवरती पुस्तकं देखील लिहिलेली आहेत, त्याचा तुम्हाला वापर करता येऊ शकतो. हायर डेन्सिटी फूड कल्टिवेशन याच्यामध्ये देखील काम करतोय आणि ऑर्गॅनिक फार्मिंगची कोर्सेस देखील डिझाईन केलेले चालू आहे. अशी विविध कामं ही सेंद्रिय शेती रिलेटेड आम्ही या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर मी मगाशी सांगितलं ते अशा पद्धतीने 200हून अधिक बाय प्रोडक्ट्स किंवा फार्म प्रोड्यूस ऑर्गॅनिक मध्ये आम्ही तयार केले. माय हेल्दी लाईफ नावाने ब्रँड विकसित केलेला आहे. संपूर्ण भारतात होम डिलिव्हरीसाठी ऑप्शन तयार केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही देखील अशा पद्धतीने काम करू शकता. मी माझी जाहिरात करून उपयोग नाहीये, कारण असे मी यासाठी सांगतोय की तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तुमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून महिला गटांच्या माध्यमातून करू शकता. केविकेचा सपोर्ट घ्या, टेक्निकल सपोर्ट असेल, कृषी विभागाचा सपोर्ट घ्या आणि पुढे जाऊ शकतो आपण व्यवसायामध्ये. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. मला वाटतं 5 वाजलेले आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं बिझनेस करायचा असेल तर सर्व मार्ग ओपन आहेत. आपली इच्छाशक्ती असेल तर 100% सर्व काही होऊ शकतं. कोविडच्या सिच्युएशनमुळे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी मिळालेल्या आहेत, ज्याचा वापर करून आपण पुढे जाऊ शकतो. ही एक अपॉर्च्युनिटी आपल्यासोबत आलेली आहे. आदरणीय ढवण सर आमचे मार्गदर्शक आहेत, ते देखील इथे येऊन गेलेत नाशिकमध्ये आमच्या कार्यक्रमाला आणि त्यांचं देखील उद्घाटनामध्ये मी मनोगत ऐकलं की खूप व्हिजन्स आहेत ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये. ते स्वतः त्याचे एक चांगले अभ्यासक आहेत आणि मार्गदर्शक देखील आहेत. तर ह्या सगळ्या लोकांचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा. म्हणजे ह्या लोकांना किंवा हे विद्यापीठ असतील, कृषी विज्ञान केंद्र असतील, कृषी विभाग असेल किंवा हे काही उत्पादक कंपन्या काम करत असतील, आम्ही काम करत असतो, तर एकमेकांचं मार्गदर्शन घ्या, एकमेकांच्या सपोर्टने पुढे जा. कारण एकटाच व्यक्ती सर्व काही करू नाही शकत. उत्पादन करणं, ग्रेडिंग पॅकिंग करणं, मार्केटिंग करणं, ब्रँडिंग करणं एका शेतकऱ्याचं काम नाहीये. तर यासाठी टीमवर्क लागेल, टीम विकसित करावी लागेल. फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना देखील संधी आहे. नवीन करणाऱ्याची असेल तर त्यासाठी देखील आम्ही मार्गदर्शन करतो, फॉर्मेशन करतो किंवा अजून काही सपोर्ट लागत असेल सर्व सपोर्ट आमच्या माध्यमातून तुम्हाला निश्चित स्वरूपात मिळेल. कृषीभूषण.com नावाची एक वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल माहिती भेटेल किंवा या रिलेटेड व्यवसाय निर्मिती, कृषी व्यवसाय करायचे असेल किंवा अजून काही फार्मर प्रोड्युसर कंपनीचे रिलेटेड कृषीभूषण नावाने युट्यूब चॅनल देखील तयार केले. त्याच्यामध्ये जवळपास 70हून अधिक प्रोग्राम आहेत की तुम्हाला मोफत बघता येऊ शकतात. ते बघा, ते सबस्क्राईब करा, शेअर करा. त्याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज भेटेल आणि नॉलेज अपडेट करण्याचा कंटिन्युअसली प्रयत्न करा. आपण तो एक प्रयत्न टाळतो. बऱ्याच वेळा काही प्रोग्राम पेड असतात किंवा काही वेळा खर्च करावा लागतो, तर त्या गोष्टी आपण टाळतो. आपल्याला वाटतं ह्या गोष्टी नको आपल्याला. परंतु जर समजा खरोखर आपल्याला व्यवसायामध्ये रूपांतर व्हायचं असेल, शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित करायचं असेल, काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतील, तर त्या गोष्टी आपल्याला विकसित करण्यासाठी आत्मसात करावी लागतील, माहिती करून घ्यावी लागेल आणि निश्चित स्वरूपात याच्यातून एक नवी क्रांती घडेल. आपला देश सुजलाम सुफलाम तर आहेच, परंतु हा जो काही केमिकलच्या विळख्यामध्ये आता आपण अटकलो आहोत, मानवी आरोग्य ढासाळत चाललेलं आहे, तर ते आपण वाचवू शकतो. युवा वर्ग देखील या ठिकाणी बऱ्यापैकी उपस्थित असेल, त्यांना देखील मी विनंती करेल की एक नोकरी आणि या मागे अडचण आणण्यापेक्षा आपण आपल्या शेतातूनच एक उद्योगधंदा उभारू शकतो आणि एक प्रचंड मोठी क्रांती त्याच्यातून तयार करू शकतो. मला या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आमंत्रित केलं. माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करू दिलं, त्याबद्दल मी विद्यापीठ आणि केव्हीकेचा
मनापूर्वक आभारी आहे, कारण मी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. तर मला या ठिकाणी बोलण्याची संधी म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी एक अपॉर्च्युनिटी होती. आपण सर्वांनी एक तास माझं एक छोटंसं मनोगत ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करेन. आणि या ठिकाणी तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील आयोजकांच्या संमतीने विचारू शकतात. धन्यवाद सर. सेंद्रिय शेतीतील भविष्यातील व्यावसायिक संधी याविषयी श्री भूषण निकम सर, अध्यक्षीय व्यवस्थापकीय संचालक, कृषी भूषण ग्रोवर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नाशिक यांनी खरंच खूप चांगलं मार्गदर्शन केलं. सरांचं सादरीकरण देखील अत्यंत उपयुक्त आणि खरं सांगायचं म्हटलं तर खरं ब्रँडिंग करणं खरंच आवश्यक आहे. कारण आमचे शेतकरी सेंद्रिय पदार्थ किंवा शेतकरी प्रोडक्ट तयार करतात, परंतु त्याचं ब्रँडिंग कसं करायला पाहिजे आणि साखळी पद्धतीने ते ग्राहकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल याविषयी सर तुम्ही खरंच खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांच्या वतीने मी आपली ऋणी आहे. यानंतर 1-2-3 प्रश्न आहेत सर, तर आपण ते घेणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे, एक्सपोर्ट लायसन्सचा खर्च किती येतो सर? तसं एक्सपोर्ट लायसनला फारसा खर्च येत नाही. 2-1 हजारामध्ये एक्सपोर्टचं लायसन होऊन जातं. परंतु एक्सपोर्ट लायसन करत असताना ते वैयक्तिक करतायत का कंपनीच्या माध्यमातून करतायत ते पण एक बघा. शक्यतो एखादी प्रोप्रायटरशिप म्हणजे उद्यममध्ये रजिस्ट्रेशन करून घेतलं, आपल्या स्वतःची एक फर्म तयार करावी आणि त्या फर्मच्या नावाने लायसन काढावं. तर वैयक्तिक लायसन हे इंडिव्हिज्युअल आपण स्वतः त्याच्या समोर दिसतो एखाद्या बायर सोबत किंवा एखाद्या व्यक्तीसोबत व्यवहार करताना. त्यामुळे तुमच्या कंपनीचं एक फॉर्मेशन तयार करा. मग ती फार्मास्युटिकल कंपनी असेल किंवा एक साधं SSI स्मॉल स्केल इंडस्ट्रीचं एक युनिट असेल, त्याचं एक लायसन काढावं. त्याला खर्च साधारणतः 1500 ते 2000 रुपये खर्च येतो. ते पण आम्ही करून देतो. धन्यवाद सर. यानंतर प्रश्न आहे की सर्टिफिकेशन बद्दल गाईड करा. तर मी तुम्हाला आणखी एक विनंती करेल की आपलं जे प्रशिक्षणाचं वर्ग आहे सुरू, तर त्यातला शेवटचा दिवस उद्या आहे आणि उद्याच्या दिवशी आपण सेंद्रिय शेती मानकी आणि प्रमाणीकरण, तसेच सेंद्रिय गट शेती आणि प्रक्रिया युनिट प्रमाणीकरण याविषयी मार्गदर्शन घेणारच आहोत. तर त्यामध्ये तुमचे जे अपेक्षित प्रश्न आहेत ते उद्या निश्चितच त्याचं सोल्युशन आपल्याला मिळणार आहे. तर आशा करते तुम्ही उद्या सुद्धा याच पद्धतीने जॉईन व्हाल आणि तुमच्या जिज्ञासू वृत्तीला प्रवृत्त करून शेवटपर्यंत आपल्या प्रशिक्षणाचा भाग बनून राहाल. त्यानंतर आपले आजचे जे मार्गदर्शक होते, तीनही मार्गदर्शकांनी उत्कृष्ट सादरीकरणासोबत अत्यंत चांगल्या मराठी भाषेमध्ये आपल्यासोबत संवाद साधला आणि आपल्याला चांगल्या प्रकारे समजूनही सांगितलं. ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या सॉल्व्ह झाल्या असतील अशी मी आशा करते. काही तुमच्या अडचणी अद्यापही सॉल्व्ह झाल्या नसतील तर तुम्ही आपल्या प्रशिक्षण ग्रुपवरती टाकू शकता किंवा आत्ताही रेज हँड पर्यायाचा वापर करा. मी तुम्हाला अनम्यूट करते आणि आपले प्रश्न विचारा. सर नमस्कार. निकम सर नमस्कार. मी धनंजय जावळेकर बोलतोय. सर आपण म्हणजे ब्रँडिंग वगैरे बद्दल तर उत्कृष्ट सांगितलं, पण तो त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे फूड ट्रेसिबिलिटी. त्याच्या बाबतीत आपण काहीच बोललो नाही. ट्रेसिबिलिटी आणि सर्टिफिकेशन हे आमचे सहकारी मित्र प्रशांत नाईकवाडी उद्या सेशन मध्ये घेणार आहेत. त्याच्याबद्दल मी बोललो नाही. मी मार्केटिंग सिस्टीम बद्दल बोललो. परंतु त्याच्यासाठी फूड ट्रेसिबिलिटी फार इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. हो, खूप महत्वाचा विषय आहे, परंतु तो विषय माझ्याकडे दिलेला नसल्यामुळे मी त्याच्यावर बोललेलो नाहीये. त्याच्यावरती नाईकवाडी सर बोलतील उद्या. धन्यवाद सर. मार्गदर्शक लाभलेले आहेत सर डॉक्टर प्रशांत नाईकवाडी सर, राष्ट्रीय अध्यक्ष रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशन रोमिप इंडिया पुणे इथून ते उद्या आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. तर तुमच्या उर्वरित प्रश्नांचं शंका समाधान उद्याच्या सत्रात होणार आहे. आशा करते तुम्ही उद्याही आमच्यासोबत असेच जोडले जाल. यानंतर सुरेशराव पाटील सर स्वतःला अनम्यूट करा. हॅलो मॅडम, माझा फोन नंबर टाकलेला आहे तुमच्या याच्यात आणि मला ते देवसरकर सरचा नंबर द्या आणि तुमच्या व्हॉट्सअपवर मला हे करा, ग्रुपमध्ये घ्या. एक काम कराल तुम्ही, कालही तुम्ही मला बोललात आणि मी तुम्हाला माझ्या सर्च बॉक्समध्ये शोधल्यापर्यंत तुम्ही मला मिळू शकलेले नाहीये. कृपया तुम्ही नंबर नोट डाऊन करा आणि मला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर शेअर करा. तुमच्या चॅटवर टाकला नंबर 98221977 नंबर आहे माझा, टाकला मी. ओके सर, धन्यवाद. तुम्हाला काही अडचण असेल तर त्यांनी माझ्या नंबरवरती मला संपर्क करू शकता. माझा संपर्क नंबर असा आहे
नंबर सांगा तुमचा. 94 20 94 20 22 94 20 22. तर पुनश्च एकदा नंबर सांगते. 94 हा 20 हा 21 हा 22 हा 22 च्या नंतर मॅडम 71 71. ओके ओके. धन्यवाद सर. यानंतर दीपक तोलमारे सर, स्वतःला अनम्यूट करा आणि आपला प्रश्न विचारा. दत्तात्रय प्रभाकर कदम. डॉक्टर मयूर सर. एकेकाने सुद्धा. हॅलो. नमस्कार सर. बोला. हॅलो. आपला आवाज येतोय सर. प्रश्न विचारा. मॅडम तुम्ही ते खंत व्यक्त केली आता. हॅलो. हा, आपण हॅलो. बोला. हॅलो. बोला सर, तुमचा आवाज येतोय, बोला. काय सर ते डॉक्टर मयूर, स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतो काय सर माझा मॅडम? येतोय, बोला. हा, माझा प्रश्न सरांना असा होता की माझे एक ट्रस्ट आहे मॅडम, फाउंडेशन. तर हा नॉन चॅरिटेबल ट्रस्ट आहे. तर त्याच्या थ्रू मला शेतकऱ्यापर्यंत मॅडम सरांना विचारायचं आहे की कसं काय पोहोचता येईल, काय आपण म्हणजे कसं काय मार्गदर्शन करता येईल, असा सरांसाठी प्रश्न होता. येईल सर. संस्था असेल किंवा कंपनी असेल, सर्व याच्या माध्यमातून काम करता येईल. संस्थेच्या माध्यमातून बी तुम्ही शेतकऱ्यांसाठी हे सर्व सेंद्रिय शेतीची चळवळ उभारू शकतात, त्यांना गाईड करू शकतात, त्यांचा शेतमाल विक्री करू शकतात. सर्व काही करता येईल, काही अडचण नाहीये. धन्यवाद सर. सरांनी जवळजवळ 1 तास आपल्याला मार्गदर्शन केले. सोबतच आपल्या